सारिका, बाळा लवकर जाऊन तयार हो, पाहुणे येत असतील. आई प्रेमळ आवाजात जवळ येत म्हणाली. आई, मी कितीदा तुला सांगितले की मी लग्न करणार नाही. मला हे पाहणं, दाखवण्याचे सोहळे अजिबात आवडत नाहीत. आई, समज जर हे लग्न झालं तर मी सुखाने संसार करू शकेन का? जेव्हा त्यांना कळेल की मी एका गंभीर आजाराने ग्रस्त आहे तेव्हा ते मला. सारिकाचा आवाज आवेशाने थरथरत होता. बाळा, तुझ्या मनातच तू गैरसमज पाळलाय की तुला काहीतरी भयंकर आजार आहे. आजच्या प्रदूषणाच्या काळात 10 माणसातला एक तरी माणूस या आजाराने त्रस्त आहे. दम्याचा आजार आता काही असाध्य राहिलेला नाही. योग्य आहार, राहणीमान आणि औषध उपचार केल्यास हा आजार सहज नियंत्रणात राहू शकतो. अनेक यशस्वी आणि ख्यातनाम व्यक्ती या आजाराने पीडित असूनही उत्कृष्ट जीवन जगत आहेत. अत्याधिक ताण, तणाव आणि राग हा आजार वाढवतो. आपल्या कुळात तर हा आजार कोणालाच नाही, मग तू असा न्यूनगंड का बाळगतेस? आईने तिला समजावत म्हटलं. या आजाराबद्दल तू सरळ त्या लोकांना का सांगत नाहीस? सारिका शक्य तितक्या शांतपणे म्हणाली. अगं, तुला ठाऊक नाही, तुझ्या बाबांनी 2-3 स्थळांना ही गोष्ट सांगून पाहिली होती, पण आजार आहे म्हटलं की मुलाच्या बाजूचे लोक काही ना काही कारण काढून बोलणे अर्ध्यावरच थांबवून गेले. आई असह्य मुद्रेने म्हणाली. पण आई, हे तर त्यांच्यासोबत फसवणुकीचं होईल ना? सारिका, बाळा, कधीकधी आयुष्यात समझोता करावा लागतो आणि तोच करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. एक दीर्घ श्वास घेऊन आई पुन्हा म्हणाली. एवढं मोठं आयुष्य कुणाच्या आधाराने घालवणार? जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत ठीक आहे. भाऊ किती दिवस आधार देणार? तुझ्यासाठी नव्हे तर माझ्यासाठी आणि तुझ्या बाबांसाठी आमची मदत कर बाळा. जा आणि लवकर तयार हो. आई भरल्या डोळ्याने म्हणाली. काहीतरी बोलण्यासाठी सारिकाने तोंड उघडलं होतं, पण आईच्या डोळ्यातले अश्रू पाहताच ओठावर आलेले शब्द ओठांवरच गोठले आणि ती छान तयार झाली. मन सांगत होतं, कुणालाही फसवणं हा अपराध आहे, पण मनातील गोष्ट मनात दडवून राहिली. भाऊ विजय आला आणि सांगू लागला की पाहुणे आले आहेत. आई आणि बाबा स्वागतासाठी धावले. 2 तास कसे गेले कळलंच नाही. सूरज अतिशय आकर्षक, मनमिळावू वाटला. वाटतच नव्हतं की आम्ही पहिल्यांदा भेटत आहोत. पहिल्याच भेटीत त्याला जीवनसाथी म्हणून मिळवण्याची इच्छा मनात दाटून आली. ते लोक निघून गेले, पण सारिकाच्या मनात मात्र उथळपुथळ सुरू होती. तो मला स्वीकारेल का? आणि स्वीकारलंच तरी कच्च्या दोऱ्याने बांधलेलं नातं किती दिवस टिकेल? 2 दिवसानंतर फोनवर आम्हाला हे स्थळ पसंत असल्याची बातमी मिळाली. कोणताही सण नसताना घरात सणासुदीचा आनंद पसरला. बाबा म्हणाले, मला माहीत होतं की हे स्थळ पक्कं होईल. सूरज किती संस्कारी आणि गुणी मुलगा आहे. पण सारिका मनापासून आनंदी नव्हती. जन्मोजन्मीच्या या नात्यामध्ये पारदर्शकता असणं अत्यंत आवश्यक आहे असा विचार करून तिने सूरजचा पत्ता मिळवला आणि गुपचूप त्याच्या नावावर एक पत्र लिहून पोस्ट केलं. धडधडत्या काळजाने ती उत्तराची वाट पाहत होती. 2 आठवडे निघून गेले. एवढेच नव्हे तर 3राही आठवडा संपला, पण तिच्या पत्राला काहीच उत्तर आलं नाही. सूरजचं विशाल व्यक्तिमत्व तिला खोटं खोटं भासू लागलं. तिची स्वप्न जणू वाळवंटात कोसळणाऱ्या वाळूच्या किल्ल्यासारखी उद्ध्वस्त होऊ लागली होती. एके दिवशी ती कॉलेजवरून घरी परतली तर दरवाजाच्या कडीला 3-4 पत्रांबरोबर एक गुलाबी लिफाफा तिला दिसला. तिचं भविष्य जणू त्या लिफाफ्यात कैद होतं. आयुष्यात आनंदाचे दिवस येणार आहेत की काळोख पसरून राहणार हे ठरवणारा तो छोटासा कागदाचा तुकडा होता. तिला पत्र उघडायचं धाडसच होत नव्हतं. आई किटी पार्टीला गेली होती. शेवटी तिनं पर्समधून चावी काढून कुलूप उघडलं. कडाक्याच्या थंडीमध्येही तिच्या कपाळावर घामाचे थेंब चमकत होते. स्वतःला सावरत तिने पत्र उघडलं. लिहिलं होतं, प्रिय सारिका, तुला जीवनसाथीच्या रूपात प्राप्त करून माझं जीवन धन्य होईल. तू अगदी तशीच आहेस जशी मी नेहमी कल्पना केली होती. क्षणात तिच्या मनात रंगीबेरंगी फुलांचा बहर उमलला. चैतन्याचा मोसम येताच आनंदाची उधळण झाली. 4ही बाजूंनी रंगाचा वर्षाव होऊन तन-मन भरून आलं. मीही सूरजच्या पत्राला उत्तर दिलं आणि अवघ्या 2 महिन्यांच्या ओळखीतून वैदिक मंत्रांच्या मंगलध्वनीत अग्नीला साक्ष मानून माझा आणि सूरजचा विवाह झाला. सुखदुःखात आयुष्यभर साथ देण्याचा शब्द प्रतिज्ञा घेत हातात हात घालून आम्ही जीवनाच्या अंतहीन प्रवासाला सुरुवात केली.
पाठवणीच्या वेळी आईचा जीव अक्षरशः कासावीस झाला होता. तिचे डोळे रडून रडून सुजलेले, आवाज हुंदक्याने थरथरत होता. निरोप घेताना तिनं सूरजकडे प्रेम भरल्या नजरेने पाहत सांगितलं, बेटा, माझी मुलगी नाजूक आहे, अगदी एखाद्या कळीप्रमाणे. आयुष्यात कधी तिच्याकडून चूक झाली तर लहान समजून माफ कर. सारिकाच्या डोळ्यातून मोत्यासारखे अश्रू गालावर ओघळत होते. तरीही मनाच्या गाभाऱ्यात नव्या आयुष्याची, नव्या आकांक्षेची कळी उमलत होती. जीवनाच्या नव्या वाटेवर पहिलं पाऊल टाकण्यासाठी तिचं मन अधीर झालं होतं. सोलापूरहून मुंबईकडे परतीचा प्रवास सुरू होता. खिडकीबाहेर धावत जाणारे डोंगर, पावसाने धुऊन निघालेली हिरवळ आणि कारच्या मागच्या सीटवर सूरज माझ्या शेजारी. क्षणभर नकळत त्यानं माझा हात आपल्या हातात घेतला. उपदार, आश्वासक स्पर्श. हळुवार बोटाने माझ्या हातांच्या रेषा हळुवार फिरवत तो शांत बसला आणि माझ्या मनात हजारो लहरी उसळत होत्या. तरीही नजरा भिडवण्याचं धाडस होत नव्हतं. पापण्याच्या आडून चोरट्या नजरेने त्याचा चेहरा पाहण्याची ओढ आणि स्वतःला सावरण्याची झुंज दोन्हीही एकाच वेळी सुरू होतं. कसला हा बंद, अनोळखी प्रवास, अनोळखी सोबती आणि तरीही तन मनाचं अचानक एकरूप होणं. हा क्षण जणू निशब्द करार होता, भावना, आपुलकी आणि ओढीचा. जर हेच प्रेम नसेल तर मग प्रेम म्हणजे नक्की काय असेल? सासरी पाय ठेवताच माझं मनापासून स्वागत झालं. सासू सावत्र असल्या तरी त्यांच्या डोळ्यातल्या आपुलकीचा ओलावा, हसण्यातली मृदुता आणि बोलण्यातील गोडी मनाला भिडली. परंतु काहींच्या मनात वेगळ्याच कुजबूज सुरू झाल्या. मुलगी शिकलेली आहे म्हणूनच सुनबाईचं एवढं स्वागत होतंय. एवढं ऐकताच त्या सौम्य स्वभावाच्या मृतभाषिणी सासूबाईंच्या चेहऱ्यावर क्षणभर दुःखाच्या रेषा उमटल्या. डोळ्याच्या कोपऱ्यातल्या त्या हलक्या सावलीला मी ओळखलं, पण पुढच्या क्षणी त्यांनी स्वतःला सावरलं. जणू त्या वेदनेला मनाच्या कप्प्यात बंद करून निर्विकार भावानं पुन्हा प्रत्येक आलेल्या पाहुण्याची देखभाल करू लागल्या. नणंद साक्षी तर दिवसभर वहिनी वहिनी म्हणून माझ्या अवतीभोवती फेरे करत, कधी प्रत्येक गोष्टीसाठी आग्रह करी तर कधी जेवणासाठी घरात येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याशी माझा परिचय करून देणं आणि माझी ओळख अभिमानाने सांगणं हे तिनं जणू आपलं कर्तव्य मानलं होतं. त्या वातावरणात एक वेगळी ऊब, घरपणाचा गोडवा जाणवत होता. सूरज दिवसभर बहुतेक वेळा एखाद्या ना एखाद्या कामाच्या निमित्ताने त्या खोलीत रमून जात असे. मित्र मात्र हसत, चेष्टा करत म्हणायचे, अरे हा तर कामातून निघून गेला, आत्ताच अशी अवस्था असेल तर पुढे काय होणार? पण माझ्या मनाच्या खोलवर एकच सुप्त इच्छा सतत डोकावत होती, कदाचित वेळ इथेच थांबून जावी. हसऱ्या आनंदाने भरलेलं माझं आयुष्य असं सदैव फुलत राहावं. संपूर्ण आठवडा भेटीगाठी, फिरस्ते, हसणं, खिदळणं यातच सरून गेला. 2 दिवसांनी महाबळेश्वरच्या प्रवासाची आखणी झाली होती. त्याआधीच रात्री उशिरा सूरजच्या जिवलग मित्राच्या घरी पोटभर जेवण करून आम्ही घरी परतलो. पण काय झालं कोण जाणे. कदाचित थंडीचा परिणाम किंवा जेवणाच्या अनियमिततेची शिक्षा. दुसऱ्या दिवशी सकाळी उठले तर श्वास धापा टाकू लागला. माझा चेहरा अचानक पांढरा पडलेला पाहून सूरज घाबरून म्हणाला, काय झालं? तुझा श्वास एवढा का वाढलाय? आधी कधी असं झालं होतं का? त्याच्या स्वरात काळजी होती, पण डोळ्यात भीतीचा हलकासा पडदा दाटलेला. मी माझ्या आजारपणाबद्दल तुम्हाला पत्र लिहिलं होतं, मी हलक्या पण थरथरत्या आवाजात म्हणाले. पत्र? कोणतं पत्र? मला तर तुझं कोणतंच पत्र भेटलं नाही. सूरजचा स्वर कठोर आणि आश्चर्यचकित करणारा होता. सारिकाच्या मनात क्षणभरासाठी सगळं थबकलं, जणू पायाखालची जमीनच निसटली. यांना माझं पत्र मिळालंच नाही. मग त्यांच्या उत्तरावरून मी तर हेच समजले होते की माझ्या कमीपणासकट त्यांनी मला स्वीकारलं आहे. छातीत एक अवघड ताण चढू लागला. तणाव, भीती आणि गोंधळ यांचं मिश्रण अंगभर पसरलं. घाईघाईने पर्स उघडून औषध गिळलं, पण मनाला ठाऊक होतं या आजाराची तीव्रता 2-3 दिवसांनीच ओसरते. इन्हेलर मात्र मुद्दाम आणलंच नव्हतं. संकोचामुळे कोणी पाहिलं, विचारलं तर काय सांगू? कोणत्या शब्दात माझा दोष उघड करू? माझ्या आजारपणाची बातमी कळताच सूरजने अक्षरशः घर डोक्यावर घेतलं होतं. त्याचा तो रुद्र अवतार पाहून माझ्या अंगातील रक्त गोठल्यासारखं झालं. हो, चूक आमच्याकडूनच झाली होती. माझा आजार पण जणू एखादा घोर, माफ न करता येणारा गुन्हाच ठरला होता.
मी लिहिलेलं पत्र ज्यात सर्व सत्य मांडलं होतं ते पोस्ट किंवा तार विभागाच्या गडबडीमुळे त्यांच्यापर्यंत पोहोचलंच नव्हतं. सासरे शांतपणे समजावत होते, आजकाल कोणताही आजार असह्य राहिलेला नाही. आपण सुनबाईवर उपचार करू. तू का विनाकारण काळजी करतोस? पण सूरजचा चेहरा दगडासारखा निर्विकार होता. बाबा, मी तिच्यासोबत राहू शकत नाही, तो थंड निश्चयी स्वरात म्हणाला. क्षणभर थांबून माझ्या डोळ्यात बघत तो पुढे म्हणाला, मी तर सर्व गुणसंपन्न निरोगी जीवनसाथीची अपेक्षा केली होती, एखाद्या रुग्णाची नाही. आत्ताच अशी अवस्था असेल तर पुढे काय होणार? मी आयुष्यभर हिचा मृतदेह पाठीवर वाहत नेऊ का? त्याच्या आवाजातील निर्दयता आणि डोळ्यातील बर्फासारखी थंड चमक माझ्या आत्म्यात खोलवर जखम करून गेली. बाबा, दादा अगदी बरोबर बोलतोय. साक्षी निर्धारात भावाच्या बाजूने उभे राहिली. तू गप्प बस. वडिलांसमान सासऱ्यांचा आवाज झाला. अजून लहान आहेस. लग्न म्हणजे खेळ नाही की मन आलं तर मोडून टाकायचं. मी काही बोलायला धजावत नव्हते. तेवढ्यात सूरजने वडिलांच्या बोलण्यातच खोडा घालत थंड स्वरात म्हटलं, मी उद्याच माझ्या कामावर परत जातो. त्याने कोणाकडेही नजर टाकली नाही. फक्त वाऱ्यासारखा घरातून निघून गेला. सूरजच्या त्या कडवट धारदार शब्दांनी माझ्या मनाला जणू कोणीतरी लोखंडी मुठीत पकडून घट्ट दाबलं. छातीत वेदना उसळली. श्वास अडकला. तेवढ्यात सासूबाई हळूहळू माझ्याजवळ आल्या. माझ्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू आपल्या पदराने पुसत त्या मृदू पण ठाम स्वरात म्हणाल्या, बाई ग, काळजी करू नकोस. सगळं सुरळीत होईल. हा मूर्ख मुलगा आहे. आजार कधी कोणालाही होऊ शकतो हे त्याला कळत नाही. त्यासाठी लग्नासारख्या पवित्र नात्याला तडा देता येत नाही. क्षणभर थांबून त्यांनी खोल श्वास घेतला आणि जरा दुःखाने पुढे म्हणाल्या, हो, एवढं मात्र खरं की तुझ्या माहेरच्यांनी आजाराविषयी लपवलं नसतं तर बरं झालं असतं. माझ्या आईबाबांनी माझ्या आजारपणाबद्दल लपवलं होतं, पण मी मात्र त्यांना पाठवलेल्या पत्रात सगळं उघडपणे, अक्षरशः मन मोकळं करून लिहिलं होतं. त्यांच्या पत्राचं उत्तर मिळालं तेव्हा मनात एकच भाव दाटून आला, हे शक्यच नाही की त्यांनी माझ्या आजाराला गांभीर्याने घेतलं नसेल, नाहीतर मी कधीही लग्नाचं स्वप्न उराशी बाळगण्याचं धाडस केलं नसतं. हे सांगताना सारिकाने साडीचा पदर चेहऱ्यावर ओढला आणि हुंदक्यांनी रडू मोकळं केलं. इतक्यात डॉक्टर आत आले. तिचा त्रास ओळखून त्यांनी इंजेक्शन दिलं, काही औषधे लिहून दिली. थोड्याच वेळात त्रास हळूहळू ओसरू लागला. पण डॉक्टर गेल्यानंतर सूरज एवढ्या लवकर कामावर निघून जाणार आहे ही बातमी कानावर पडताच मनात एक अनामिक पोकळी निर्माण झाली. सगळी संकोचाची आणि लाजेची पातळी ओलांडून मी सासूबाईंना हळू आवाजात विचारलं, आई, ते माझ्याशी फक्त एकदाच बोलू शकत नाहीत का? सासूबाईंनी त्याला सांगितलं, विनंतीही केली, पण काही उपयोग झाला नाही. तो निघताना सगळ्यांच्या पाया पडला, बहिणीला प्रेमाने मिठी मारली आणि माझ्याकडे मात्र एक तुच्छ उदासीन नजर टाकून वळाला. त्या क्षणी असं वाटलं जणू माझ्या अस्तित्वालाच त्याने नजरेआड केलं आणि सासूबाईंनी माझ्या खांद्यावर हलकेच हात ठेवला. त्यांच्या स्पर्शात आईचं ममत्व होतं, पण माझ्या हळवेला स्वर थांबेना. आई, माझं काय होणार? माणूस इतका निर्विकार कसा राहू शकतो? मी तर कधी स्वप्नातही असा विचार केला नव्हता. फक्त गेल्या आठवड्यातच आम्ही काही गोड क्षण एकत्र घालवले होते. सुखदुःखात सोबत राहण्याच्या, हातात हात घालून चालण्याच्या शपथा घेतल्या होत्या. मग हेच सगळं फक्त एक अभिनय होता का? एक पोकळ स्वप्न? बाबांना बातमी समजली तेव्हा तेही घाईघाईने आले. त्यांच्या डोळ्यातील उदासी मी पाहायलाही धजले नाही. हेच ते बाबा ज्यांनी किती प्रयत्न, किती मनापासून आनंदाने हे लग्न ठरवलं होतं, फक्त एका आठवड्यासाठीच का? सगळं नशिबाने विखरून टाकावं. शरदजी, तुम्ही सूरजला समजावून बघा, बाबा थरथरत्या आवाजात म्हणाले. हा काही भयंकर आजार नाही. खरं सांगतो, आमच्या घरात ना माझ्या बाजूला ना सारिकाच्या आईच्या बाजूला कुणालाही हा आजार नाही. थोडा धीर, थोडा प्रयत्न केला तर ती बरी होऊ शकते. त्यांच्या डोळ्यातील विनवणी शब्दांपेक्षा जास्त बोलत होती. व्याही, मी माझ्याकडून नक्की प्रयत्न करीन, पण तुम्हाला माहीत आहे ही नवी पिढी आपल्या मनाप्रमाणे चालते. सासऱ्यांनी शांत पण गंभीर स्वरात बाबांना समजावत सांगितलं. मग मी बाबांसोबत माझ्या माहेरी परतले. फक्त एका आठवड्यात सुखदुःखाचा सगळा डोंगर माझ्या पदरात कोसळून पडला होता. हे आयुष्य पुढे कुठे नेईल हा प्रश्न माझ्या मनात वारंवार घुमत होता. आई, ही मी अशा अवस्थेत परत आल्यामुळे गप्प झाली होती. बाबा मात्र आता उशिराच घरी परतू लागले होते. घरातली हवा जड झाली होती.
कुणीच कुणाच्या नजरेला नजर देण्याचं धाडस करत नव्हतं. अशा परिस्थितीत विद्यापीठात शिक्षण घ्यायची माझी अजिबात इच्छा नव्हती. प्री मेडिकलच्या परीक्षेत 2दा अपयश आल्यावर मी पुन्हा एकदा तीच परीक्षा देण्याचा निर्धार जाहीर केला. हा माझा धाडसी निर्णय ऐकल्यावर आश्चर्याने का होईना सगळ्यांनी त्याचं स्वागत केलं. परीक्षेचा फॉर्म भरताना नावाच्या पुढे कुमारी हा शब्द पाहून आई-बाबा संतापले. पण भाऊ श्रीधर माझ्या समर्थनार्थ उभा राहिला. बरोबरच आहे ना, जो संबंध आता उरलाच नाही त्याला लाशेसारखं ओढत न्यायचं काय कारण? अखेर ही असंच किती दिवस फिरत राहणार? 1 महिन्यानंतर सूरजने आपल्या वकिलामार्फत घटस्फोटाची नोटीस पाठवली. आई-बाबांनी सही करण्यास नकार दिला, पण मी दृढ आवाजात म्हणाले, नवरा बायकोचा संबंध मन आणि आत्म्याबरोबर असतो. जर मन आणि आत्माच एक झाले नाहीत तर तुटलेल्या बंधनाला गाठ बांधून काय फायदा? असं म्हणून मी घटस्फोटाच्या नोटिसीवर सही केली. आता माझ्या जीवनात ना उमंग उरली होती ना तरंग. कोणावरही ओझं होऊन राहायचं नव्हतं. शेवटी प्री मेडिकलमध्ये यशस्वी होणं हेच माझं प्रथम आणि शेवटचं ध्येय झालं. वेळ खूप कमी होता. मन अभ्यासात एकाग्र केलं. परीक्षा झाली, निकाल लागला. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये आपलं नाव पाहून आनंदाने मी खुलून गेले. आनंद होणारच, कारण आईबाबांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसू उमटलं होतं आणि मला माझी मंजिल मिळाली होती. शेवटी 5 वर्षाचं MBBS पूर्ण झालं. मुलींमध्ये मी पहिल्या क्रमांकावर होते. माझ्या गुणवत्तेमुळे प्रादेशिक सरकारी सेवेत माझी नियुक्ती झाली. दिवसभर रुग्णांची सेवा करताना मला एक वेगळाच आनंद लाभत होता. कधी-कधी मला असं वाटे की सूरजसोबतच माझं आयुष्य जणू फक्त क्षणभराचं होतं. जणू माझा जन्मच फक्त मानवतेच्या सेवेसाठी झाला होता. कधी मी स्वतःची तुलना सीतेच्या त्यागाशी करायचे तर कधी झाशीच्या राणीच्या धैर्याशी. मनात दडलेलं दुःख क्षणात विरघळले आणि कर्तव्याच्या मार्गावरती निश्चयाने पावलं टाकू लागले. एके दिवशी मी हॉस्पिटलमध्ये रुग्णांचं चेकअप करत होते. इतक्यात एक जोडपं आलं. त्यांना पाहून मी क्षणभर दचकले, पण चेहऱ्यावर उमटलेला बदल शक्य तितका आवरला. काय त्रास आहे तुम्हाला? मी स्वतःला सावरत विचारलं. डॉक्टर, यांचं चेकअप करा. चालणं फिरणं जड जात आहे, पाय सुजले आहेत, सोबत आलेल्या तरुणाने सांगितलं. चला, असं म्हणत मी उठले. त्या तरुणीला खोलीतील पार्टिशन मागे घेऊन तपासलं. बाहेर येऊन म्हणाले, काही गंभीर नाही. उच्च रक्तदाबामुळे पाय सुजले आहेत. मी औषधं लिहून देते, वेळेवर द्या. बाळ होईपर्यंत दर 15 दिवसांनी चेकअप करून घ्या. हो डॉक्टर. नाव, औषधाची चिठ्ठी लिहिताना सारिकाने विचारलं. भूमी जाधव, तरुणीने उत्तर दिलं. ते नाव लिहिताना सारिकाच्या हाताला नकळत थरथर लागली. तिनं औषध, टॉनिक आणि काही सूचना लिहून दिल्या. ते दोघं निघून गेले, पण तिच्या मनात मात्र खळबळ माजवून गेले. त्या दिवसभर ती अस्वस्थ राहिली. वारंवार भूतकाळात येऊन मन कुरतडू लागलं. तोच भूतकाळ जो ती मागे सोडून आली होती, पण तो पुन्हा का जागा होत होता? सारिकाने कपाटातून एक फोटो बाहेर काढला. लग्नाच्या दुसऱ्या दिवशीचा त्या फोटोकडे पाहून ती पुटपुटली. तू माझ्या शांत आयुष्यात असं वादळ घालायला का आलास? मी तुझ्याकडून काही मागितलं नव्हतं. तू सोबत चालण्यास नकार दिलास म्हणून मी माझा मार्ग स्वतः तयार केला. मग आता का आलास या वाटेवर? अजून किती त्याग हवेत तुला? ती रात्र अस्वस्थ होऊन गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठली, पण रात्रभराच्या जागरणामुळे डोकं जड झालं होतं. हॉस्पिटलला जायची इच्छा नव्हती, पण मन शांत ठेवण्यासाठी तिने तयारी केली. केबिनच्या बाहेर सूरज दिसताच तिच्या पावलात क्षणभर ठळक झाली. तरीही सहजतेचा भाव आणत ती आत गेली आणि खुर्चीत बसली. सूरज देखील तिच्या मागोमाग आला. माफ कर, तू सारिका आहेस ना? थरथरत्या आवाजात त्याने विचारलं. का? काही शंका आहे का? तिने रोखून पाहत विचारलं. मी तुझ्याशी जे कठोर वागलो, जो अन्याय केला, त्याला मी कधी विसरलो नाही. काल तुला पाहिल्यापासून मी पश्चातापाच्या आगीत जळतो आहे. मला माफ कर सारिका. सारिका नाही, कुमारी सारिका म्हणा, आणि बाहेर माझ्या नावाची नेमप्लेट वाचा. निर्विकार स्वरात ती म्हणाली. तुमच्या बायकोची तब्येत कशी आहे? त्यांची काळजी घ्या. शक्य असेल तर दर 15 दिवसांनी चेकअप करून घ्या. असं म्हणून तिने बेल वाजवली. पेशंटला आत पाठवा. अच्छा, मी येतो सारिका. सूरजचा स्वर अजूनही विनंतीने भरलेला होता.
सारिका नाही, कुमारी सारिका, तिने स्वरात कुमारी शब्दावर ठळक जोर देत उत्तर दिलं. अडखळत पावलं टाकत सूरज निघून गेला. सारिका त्याच्याकडे पाहतच राहिली. हा तोच माणूस का, ज्याने तिला मध्येच आयुष्याच्या समुद्रात बुडवण्यासाठी सोडलं होतं? पण आता तो एवढा खचलेला का दिसतोय, एवढा हतबल का वाचतोय? हे फक्त तिच्या पदामुळे आहे का, की त्याच्या आयुष्यात खरंच काहीतरी रिकामं आहे? स्वतःच्या विचारांवर तिला हसू आलं. अरे याला कसला अभाव असणार? सुंदर पत्नी आहे, पद आहे, मानसन्मान आहे. तोवर रुग्ण आत आले आणि विचारांची साखळी तुटली. ती पुन्हा कामात रमली. भूतकाळाने तिच्या जखमा नक्की कुरवाळल्या होत्या, पण नकळत एक वेगळा सुखाचा स्पर्श देऊन गेला होता. ज्याने कधी काळी तिला अपमानित केलं होतं, मानसिक वेदना दिल्या होत्या, तोच आज तिच्यासमोर खचलेला, हतबल उभा होता. यापेक्षा मोठं समाधान तिच्यासाठी काय असू शकलं असतं? त्या दिवसानंतर तिच्या आयुष्यात एक नवा बदल घडून आला. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी दोघांनी प्रेमाने काढलेला फोटो तिने पुन्हा बाहेर काढून आपल्या बेडच्या बाजूच्या टेबलावर ठेवला. आता तो फोटो पाहिल्याशिवाय तिला झोपच येईना. त्या फोटोतला त्याचा हरलेला, खुललेला चेहरा तिच्या आत्मसन्मानाला चिरंतर समाधान देत होता. बहुतेक म्हणूनच लग्नाच्या 10 वर्षांनंतर तो फोटो पुन्हा तिच्या शयनकक्षेच्या भिंतीवर अभिमानाने झळकू लागला होता. भूमी दर 15 दिवसांनी चेकअपसाठी येत राहिली, पण तिच्यासोबत तो चेहरा मात्र पुन्हा दिसला नाही. 2 महिन्यांनी भूमीला मुलगा झाला. तो आभार मानायला आला आणि म्हणाला, सारिकाजी, तुमचा मी ऋणी आहे. तुम्ही मला मुलाचा आशीर्वाद देऊन अवर्णनीय आनंद दिला आहे. कदाचित तुम्हाला माहीत नसेल, हा माझा आणि भूमीचा 3रा मुलगा आहे. पहिले 2 जन्माआधीच काळाच्या पडद्याआड गेले होते. सूरज निघून गेला, पण जणू आपल्या मनातला जळता बनवा तिच्यासमोर ठेवून गेला. बहुतेक त्याला वाटत होतं, आधीच्या 2 मुलांच्या मृत्यूचं खरं कारण म्हणजे भूतकाळात सारिकाबरोबर केलेला अन्याय. म्हणूनच तो तिच्यासमोर एवढ्या हतबल, अपराधी भावनेने भरलेला दिसत होता. काही दिवसांनी तिची तिथून बदलीचा आदेश निघाला. भूतकाळाशी नातं तुटलं, पण कधीकधी ती स्वतःच्या भावनांवर हरली तेव्हा ती तळमळायची आणि स्वतःला प्रश्न विचारायची, माझ्या आयुष्यात हे एकटेपण लिहिलेलं आहे का? आईवडील आता नव्हते. भाऊ आपल्या संसारात गुंतला होता. कित्येक वर्ष अशीच सरली. स्वतःला एकटी समजून तिने एका अनाथ, बेसहारा मुलीला दत्तक घेतलं, जेणेकरून आपल्या आयुष्यातली पोकळी भरून निघेल. मुलगी अभ्यासात हुशार होती आणि तीही तिच्याच पावलावर पाऊल टाकत डॉक्टर होऊन समाजातील अनाथ, बेसहारा लोकांची सेवा करू इच्छित होती. त्या मुलीशी तिची भेटही अगदी फिल्मी पद्धतीने झाली होती. सुमारे 7 वर्षांपूर्वी ती मुलगी निमोनियाने आजारी पडून रुग्णालयात दाखल झाली होती. तिचं कोणीच नव्हतं. ती अनाथ आश्रमात राहत होती. तिच्या निरागस डोळ्यात नक्की काय होतं कोण जाणे, पण सारिकाच्या मनाला ती आपलीशी वाटली. कधी ती तिच्या हृदयाची धडधड झाली तिलाच कळलं नाही. शेवटी ती तिला घरी घेऊन आली. मागच्या वर्षीच मेडिकलच्या स्पर्धा परीक्षेत तिची निवड झाली आणि अभ्यासासाठी तिला दिल्लीला जावं लागलं आणि सारिका पुन्हा एकटी झाली. जीवन तिच्याशी लपंडाव खेळत होतं. सुखदुःख आता तिच्यासाठी एका नाण्याच्या 2 बाजू झाल्या होत्या. एके दिवशी ती आपल्या खोलीत बसून स्मरण लिहित होती. तेवढ्यात नोकराने येऊन सांगितलं, एक माणूस तुम्हाला भेटायला आला आहे. ती बाहेर आली तर तो म्हणाला, डॉक्टर साहेब, जाधव साहेबांचा मुलगा खूप आजारी आहे. तुम्ही लगेच चला. तिने आपली बॅग घेतली आणि त्या अनोळखी माणसाबरोबर कारमध्ये बसली. अशावेळी अनोळखी व्यक्तीसोबत जाताना मनात अस्वस्थता तर होतीच, पण तिचा विचार होता, प्रत्येक माणूस वाईट नसतो. मग अविश्वास का? माणसाने आपलं कर्तव्य करत राहावं, हेच माझं जीवन दर्शन आहे. कार पोहोचताच एक माणूस वेगाने बाहेर आला आणि म्हणाला, डॉक्टर साहेब, तुम्हाला त्रास झाला असेल, पण माझा नाविलाज होता. समीरला 104 डिग्री ताप आहे. चला. आम्ही घरात गेलो. तेवढ्यात, अरे सारिका, तुम्ही? माफ करा सारिका मॅडम, माझी चूक झाली. सूरज अचानक घाबरून बोलला. सारिका एकदम थक्क झाली. आयुष्याच्या या वळणावर हे अनपेक्षित पुनर्मिलन कशासाठी ती विचार करू शकत नव्हती. अनावधानाने आलेले विचार मनातून झटकून तिने विचारले, समीर कुठे आहे? तुम्ही आत या. सूरज तिला आत नेत होता. ती आतल्या खोलीत पोहोचली तेव्हा पाहिलं, समीर तापाने फणफणत होता. डोळे मिटलेले, पण तोंडातून काही अस्पष्ट आवाज फुटत होते. तपासणी करताच टायफॉईडची लक्षणं जाणवली. तिने ताप कमी करण्यासाठी बॅगेतलं औषध त्याला दिलं. मग इतर औषधं लिहून देत म्हणाली, ही औषधे बाहेरून आणा.
ताप उतरवण्यासाठी कपाळावर थंड पाण्याची पट्टी ठेवा आणि हातपाय तळपायाची मालिश करा. सूरज समीरचे हात आपल्या मांडीवर घेत म्हणाला, डॉक्टर साहेब, माझा समीर बरा होईल ना? तोच माझं आयुष्य आहे, माझी एकमेव संपत्ती. सुमारे 1 तासानंतर समीरच्या डोळ्यात हालचाल झाली. ओठ बडबडू लागले. पाणी, पाणी. सूरज पटकन उठून त्याच्या तोंडात चमच्याने पाणी सोडू लागला. औषधाचा परिणाम झाल्याने तो पाणी पिऊन पुन्हा झोपी गेला. ठीक आहे, आता मी निघते. जर गरज वाटली तर पुन्हा बोलवा, ती म्हणाली. चला, मी तुम्हाला सोडतो. सूरज तिची बॅग उचलत म्हणाला. नको, मला एकटीला जायची सवय आहे, सारिका म्हणाली आणि त्याला निशब्द करत तिथून निघून गेली. रात्रभर ती अस्वस्थ होती. त्या रुग्णाबद्दल का कोण जाणे एक वेगळंच आपलेपण वाटत होतं. समीरबरोबर न सांगता काहीतरी अनोखं, अनामिक नातं जुळत होतं. जितके ती त्या भोळ्या निरागस चेहऱ्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होती, तितकाच तो चेहरा तिच्या मनात घर करत होता. एवढ्या दिवसात भूमी एकदाही दिसली नव्हती, पण तिने विचारायची हिंमत कधीच केली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी हॉस्पिटलला जाण्यासाठी तिने कार सुरू केली. मात्र मनाच्या नकळत स्टेअरिंग सूरजच्या घराकडे वळलं. गाडी थांबवून तिला जाणीव झाली, अरे मी इथे का आले? हा भावनांचा ओघ स्वतःलाही समजत नव्हता. गाडी मागे घेणारी इतक्यात एक नौकर धावत आला. डॉक्टर साहेब, तुमच्या कृपेने समीर भाऊ शुद्धीवर आले आहेत. साहेब फक्त तुमचंच नाव घेत होते. मनात नसतानाही ती गाडीतून उतरली. तिला अचानक पाहून सूरजही थक्क झाला. जणू विश्वासच बसत नव्हता की ती त्यांच्या मुलाची विचारपूस करायला आली आहे. समीर कसा आहे? काल त्याचा ताप पाहून मला भीती वाटली होती, म्हणून आले, ती सहजतेने म्हणाली. सूरजच्या चेहऱ्यावरचा प्रश्न तिने मुद्दाम दुर्लक्षित केला. सूरजने समीरची तिची ओळख करून दिली तेव्हा समीर निरागस आवाजात म्हणाला, डॉक्टर आंटी, मी बरा होईन ना? मग मी खूप मेहनत करून तुमच्यासारखा डॉक्टर बनेन, पांढरा कोट घालून रुग्णांची सेवा करीन. ठीक आहे बेटा, पण आधी बरा हो. जास्त खेळू नकोस, आराम कर. वेळेवर औषधं घे आणि व्यवस्थित जेव, नाहीतर तुला ताकद मिळणार नाही, ती हसत म्हणाली. अच्छा ठीक आहे, मी निघते आता. आंटी, तुम्ही पुन्हा या. तुम्हाला पाहिल्याशिवाय मला झोप लागत नाही, समीर गोडपणे म्हणाला. गप्प बस, आगाऊ झालाय. हा पुन्हा पुन्हा तुम्हाला त्रास देतो, सूरज तक्रारीच्या स्वरात म्हणाला. मी मनात मात्र पुटपुटले, तुझ्यापेक्षा कमी नाही. तू तर मला आयुष्यभराचा दंश दिला आहेस. सारिकाला ठाऊक होतं की तिचं तिथं वारंवार जाणं योग्य नाही. सूरजच्या डोळ्यात तिच्यासाठी एक वेगळीच ओढ जागी होत असल्याचं तिला जाणवत होतं, पण ती मात्र तटस्थ राहिली. समीर बरा झाल्यानंतर तिने सूरजच्या घरी जाणं बंद केलं. शेवटी तिचं आणि समीरचं नातं काय होतं? फक्त एक डॉक्टर आणि रुग्ण. आजारपण गेलं तर डॉक्टरचं औचित्यही संपतं. एक संध्याकाळी ती टीव्हीवर आपला आवडता चित्रपट पाहत होती. त्या नायिकेची पीडा जणू तिचीच पीडा होती. जुने हृदयाला भिडणारे चित्रपट तिला फार आवडायचे आणि वेळ मिळेल तेव्हा ती ते पाहत असे. इतक्यात नोकराने येऊन कळवले, मॅडम, कोणीतरी आलं आहे. रुग्णाच्या तपासणीच्या खोलीत बसायला सांगून ती तिथे गेली. समोर सूरज आणि समीर बसलेले पाहून ती क्षणभर दचकली. कसा आहेस रे बाळा? आता तर शाळेत जायला सुरुवात केली असेल ना? शक्य तितक्या मृदू स्वरात तिने विचारलं. हो, शाळा सुरू झाली, पण तुम्हाला भेटायची खूप इच्छा होती, म्हणून बाबांना हट्ट केला आणि मला इथे घेऊन आले. डॉक्टर आंटी, तुम्ही आता आमच्या घरी का येत नाही? समीरने निरागसपणे विचारले. बाळा, तुझ्यासारख्या अजून कितीतरी आजारी मुलांची काळजी घ्यावी लागते, त्यामुळे वेळच मिळत नाही. जर तुम्ही येऊ शकत नसाल तर मी संध्याकाळी किंवा सुट्टीच्या दिवशी तुमच्या घरी येऊ का? हो, का नाही, सारिकाने उत्तर दिलं. पण सूरजला हे आवडेल का? हा प्रश्न तिच्या मनात उभा राहिला. घरी सुद्धा नेहमी तुमच्याच गोष्टी सांगत असतो. डॉक्टर आंटी अशा आहेत, डॉक्टर आंटी तशा आहेत. थोडा विराम घेऊन सूरज म्हणाला, तुम्ही माझ्या मुलाला जीवनदान दिलं. तुमचं उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. ते तर माझं कर्तव्य होतं. एवढंच संक्षिप्त उत्तर देत ती गप्प झाली. तिच्या या थोडक्यातल्या उत्तरानं सूरजही काही पुढे बोलायचं धाडस करू शकला नाही. जाणवत होतं की ते काही महत्त्वाचं सांगायला आले होते आणि तीही मनात असून सुद्धा भूमीबद्दल विचारू शकली नाही. समीर किती दिवस आजारी होता? ती का आली नाही? तिनं आपल्या मुलाची चौकशी का केली नाही? त्या दिवसानंतर समीर जवळजवळ रोजच तिच्याकडे यायला लागला. तिचा बराचसा वेळ त्याच्यासोबत जात होता. एके दिवशी बोलता बोलता तिने त्याच्या आईबद्दल विचारलं. तो शांतपणे म्हणाला,
डॉक्टर आंटी, मला आई आठवत नाही. मी फक्त तिचा फोटो पाहिला आहे. बाबा सांगतात की जेव्हा मी 3 वर्षाचा होतो तेव्हाच आई देवाघरी गेली. मन हाहाकार करून उठलं होतं. एकीला त्याने स्वतःहून नाकारलं आणि दुसरी स्वतःच त्याला सोडून निघून गेली. निसर्गाने त्याचा अमानुष कृत्याचा दंड त्याला दिलाच होता. आता तीही समीरच्या येण्याची वाट पाहू लागली. त्याची स्मरणशक्ती आणि बुद्धी विलक्षण होती. एकदा काही सांगितले की तो कधीच विसरत नसे. नवी गोष्ट किंवा नवं साधन पाहिलं की त्याच्या उपयोगाबद्दल तो बालसुलभ कुतूहलाने विचारायचा आणि तीही त्याच्या प्रश्नाचे समाधान करून द्यायची. शाळेत विज्ञान प्रदर्शन होतं. तिच्या मदतीने समीरने एक मॉडेल तयार केलं. ते पाहून तो प्रचंड आनंदी झाला. प्रदर्शन संपताच तो थेट तिच्याकडे आला. त्या दिवशी तिची तब्येत बरी नव्हती. ती आपल्या बेडरूममध्ये आडवी पडून विश्रांती घेत होती. तो धावतच आला आणि आनंदाने ओरडला, डॉक्टर आंटी बघा ना, मला पहिला पुरस्कार मिळालाय. आणि आंटी गव्हर्नरनी आमच्या प्रदर्शनाचे उद्घाटन केले आणि त्यांनीच मला पुरस्कार दिला. आंटी माझ्या त्यांच्यासोबतचा फोटोही काढलाय. त्यांनी माझी खूप प्रशंसा केली. अभिनंदन बेटा, असंच तुला नेहमी पुरस्कार मिळत राहावत. मी आडवी पडूनच म्हणाले, आंटी तुम्ही आता का झोपला आहात? तब्येत बरी नाही का? त्याने काळजीपूर्वक विचारलं. थोडासा ताप आलाय. मी बरी होईन. तू काळजी करू नकोस. तो तिच्याकडे पाहत हळूच म्हणाला, तुम्ही सगळ्यांची काळजी घेता पण स्वतःची नाही. तेवढ्यात त्याची नजर साईड टेबलवर ठेवलेल्या फोटोवर पडली. तो उचलून म्हणाला, आंटी हा तर बाबांचा फोटो आहे आणि त्यांच्यासोबत तुम्ही आहात. आणि या फोटोमध्ये तुम्ही दोघं खूपच तरुण दिसत आहात. हा फोटो तुम्ही कधी काढला? ज्याची मला आयुष्यभर भीती वाटत होती, शेवटी तेच घडलं. म्हणूनच मी त्याला कधीही माझ्या बेडरूममध्ये येऊ दिलं नव्हतं. तो फोटो माझा अहंकाराचा, माझ्या जखमी आत्मसन्मानाचा एकमेव आधार झाला होता. कितीही इच्छा असली तरी तो मी लपवू शकत नाही. सूरजशी माझा आता काहीही संबंध नव्हता. पण जर मी सत्य दडपलं असतं तर माझ्या उज्ज्वल प्रतिमेला डाग लागला असता आणि त्या पोकळ समाधानाने मला आयुष्यभर पोखरलं असतं. म्हणूनच नको असूनही मला समीरसमोर सगळं उघड करावं लागलं. सत्य कळताच तो संतापून म्हणाला, हे बाबांनी अगदी चुकीचं केलं. मी कधी कल्पनाही केली नव्हती की बाबा असं काही करू शकतात. मी आत्ताच त्यांच्याकडे जाऊन विचारतो, तुमच्याशी असं का केलं? जर मी आजारी पडलो तर मला पण असंच सोडून देतील का? तो उठून जायला लागला. तेव्हा मी त्याचा हात घट्ट धरून म्हणाले, बेटा, मी आयुष्यात कधी कुणाकडे काही मागितलं नाही. जीवनपथावर जशी चालते तशीच चालू दे. आता आयुष्याच्या या शेवटच्या टप्प्यावर माझ्या भावना, माझा विश्वास आणि हा उरलेला खोटा आत्मसन्मान यांना ठेस लागू देऊ नकोस आणि कुणालाही काही सांगू नकोस. हे म्हणताना नको असूनही माझ्या डोळ्यातून अश्रू टपकले. तो हळू आवाजात म्हणाला, मी कुणालाही काही सांगणार नाही आई, पण तुम्हाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न नक्की करेल. दृढ निश्चयाने, ठाम पावलाने तो खोलीतून बाहेर पडला. पण त्याच्या तोंडून निघालेला तो आई हा शब्द तो गेल्यानंतरही हवेत घुमत राहिला. माझ्या मनाच्या कानाकोपऱ्यात त्याची ती हाक ठसत राहिली. कशी होती ती हाक? किती मायेची, किती खोलवर भिडणारी. क्षणात माझं भान, माझं अस्तित्व सगळंच त्या एका शब्दात विरघळून गेलं. ज्या मोहपाशातून मी वर्षांपूर्वी सुटले होते त्यात नकळत पुन्हा अडकू लागले होते. कसला हा बंध, कसली ही नाळ? हे प्रश्न वारंवार माझ्या अंतर्मनावर घाव घालत होते आणि मी अस्वस्थ होत गेले. त्याने एका क्षणात मला आई म्हणून स्वीकारलं होतं. मी त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिले. आयुष्यातली सगळी दुःख एका बाजूला आणि तो क्षण एका बाजूला होता. कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये, नवीन एका कथेसह.